पालक मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रिय प्राचार्य आणि प्रथम पालक बापू साहेब, आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे सुपरवायझर पाटील सर, आपल्या महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक दप्तरे मॅडम, माझे सहकारी भामरे सर, पाटील मॅडम, सोनवणे सर आणि पालकांचं प्रतिनिधित्व करणारे कासार साहेब आणि अहिरे मॅडम, सर्वप्रथम मी आमच्या कुटुंबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कारण हे घरातनं आलेलं आहे याची साक्ष पडते. दुसरी महत्वाची गोष्ट की तुमच्या पाल्यांच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या घराचे संस्कार आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात पाठवत असतात आणि त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करेन की आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातले विद्यार्थी हे अतिशय शिस्तप्रिय आहेत, अतिशय अभ्यासू आहेत आणि त्यांना शिक्षकांबद्दल असलेला आदर, महाविद्यालयाबद्दल असलेली आपुलकी यामुळे त्यांना चांगलं शिकवण्याची संधी आम्हाला मिळते. त्याबद्दल त्यांचेही मी धन्यवाद मानेन. आजच्या या पालक शिक्षक संघ सभेसाठी खास करून तुम्हाला बोलवलेलं होतं आणि मला अपेक्षा होती साधारणतः कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 800 विद्यार्थी आम्ही शिकवतो आणि त्याच्यापैकी अगदी 10% जे 80 जरी पालक आले असते तरी आम्हाला अतिशय आनंद झाला असता. किंबहुना मी सांगेन तुमचे नातेगोत्यातले नाशिकला, पुण्याला, मुंबईला पुढे असतील तर अगदी ज्युनियर केजी, सिनियर केजी, पहिलीच्या विद्यार्थ्यांचं जरी पालक सभा असली किंबहुना दर महिन्याला असते, कार्य मीटिंग म्हणतात ते, आणि त्याला पालक असणं कंपल्सरी आहे आणि त्या सभेला जर का पालक नसतील तर त्या पालकांना दंड केला जातो. मला असं वाटतं ही पद्धत आपल्याकडे पण करायला हवी. आज जे पालक उपस्थित नाही त्यांना महाविद्यालयाच्या वतीने एक पत्र पाठवून आपण विचारणा करायला हरकत नाही की तुमचा पाल्य आम्ही शिकवतो, एवढी मोठी जबाबदारी तुम्ही आमच्यावर दिली आहे, मग आमच्यासाठी तुम्हाला 1 तास काढता येणं अशक्य होतं. अतिशय दुर्दैव आहे. पण ते जे आले नाही त्यांच्यासाठी म्हणून जे उपस्थिती त्यांच्या कानावर वाईट गोष्टी पडायला नको. त्यामुळे तुम्ही आले याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. इथे आल्यानंतर 1-2 गोष्टी फक्त तुमच्याशी मला सांगाव्याशा वाटतात, समजून द्याव्याशा वाटतात. कारण इथे बसलेले माझे विद्यार्थी जे आहेत ते 11वीचे विद्यार्थी असतील तर 1.5 वर्षानंतर आणि 12वीचे विद्यार्थी असतील तर बरोबर 100 दिवसांनी बोर्डाची परीक्षा देणार आहे. विद्यार्थ्यांबद्दल तक्रारी खूप आहेत, विद्यार्थिनींबद्दल तक्रारी खूप आहेत. घरी अभ्यास करत नाही, सांगितलेलं काम करत नाही, आम्ही म्हणतो अभ्यास करत नाही, आम्ही म्हणतो चांगले मार्क मिळत नाही. तुम्ही म्हणतात घरी आल्यानंतर हे काय उद्योग करता आम्हाला कळत नाही, त्यांचा मोबाईलला कुठला तरी लॉक असतो. पण एक सांगू, आजच्या विद्यार्थ्यांना आई वडिलांपेक्षा, शिक्षकांपेक्षा एका चांगल्या मित्राची गरज आहे. तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही शिक्षक आहोत, आम्ही पालक पण आहोत, आम्हालाही मुलं बाळं आहेत आणि ही मुलं जी आम्ही शिकवतो ती आमचीच मुलं आहेत. इतकं अवघड नाही. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, मुलाचा असेल मुलीचा मोबाईल असेल जर दिसला तर मी मागतो त्यांच्याकडे, ते मला मोबाईल देतात आणि अनलॉक करून देतात. बरोबर आहे का विद्यार्थ्यांनो? ते अनलॉक करून देतात कारण तेवढा विश्वास त्यांना आहे की आपल्याकडे काही चुकीचं नाहीये आणि असलं तरी आपल्याला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळेल ही खात्री असल्यामुळे त्या गोष्टी होतात. मी या निमित्ताने तुम्हाला तीच विनंती करेन की तुम्ही चांगले वडील आहात, चांगली आई आहात, एक चांगली मैत्रीण आपल्या मुलाची किंवा आपल्या मुलीची म्हणून बघा ना. वातावरण घरातलं बदलेल, विश्वासाचं वातावरण तयार होईल आणि मुळात कुणीही जन्माला येताना वाईट आणि वाईट जन्माला येत नाही. परिस्थितीमुळे कधी कधी त्याचं घडू शकतं आणि ती परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तुमचं पण तितकंच महत्वाचं कर्तव्य आहे. आणि ती परिस्थिती निर्माण होणार नाही. आपल्याकडे अजूनही संस्कार आहेत. इथे बसलेले पालक मी खुर्चीत बसल्यानंतर बघत होतो आणि सगळ्या पालकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी बघत होतो. बऱ्याचशा पालकांच्या चेहऱ्यावर दिसतंय की हो माझी मुलगी तिच्यासाठी मी आलो आहे, माझा मुलगा त्याच्यासाठी आली आहे. काही माता पालक बसलेले आहेत, जेव्हा मॅडम बोलत होत्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या ज्या भावना बदलत होत्या वेगळं नाहीये. आम्ही शिक्षक असू, तुम्ही पालक असा, आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत, आपल्या सगळ्यांचं स्वप्न एकच आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने
स्वतःच्या मुलाबाळांच्या बाबतीत सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सांगतो तुम्ही स्वतः बाबतीत सुद्धा काहीही करू शकतात. जर छत्रपती शिवाजी महाराज 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करू शकतात, तर 18 वर्षाचा माझा मुलगा किंवा मुलगी बोर्डाची परीक्षा चांगल्या मार्काने पास होणार नाही का? मला खात्री आहे. आणि ती खात्री आई वडिलांना पण आहे, आमच्या प्राचार्यांना पण आहे, उपप्राचार्यांना पण आहे. आणि ती खात्री तुम्ही लक्षात घ्या की आपल्यावर या सगळ्यांचा विश्वास आहे. तो विश्वास जपण्याची जबाबदारी तुमची आहे. मित्रांनो, फार फटकन दिवस निघून जातील. 100 दिवस फक्त 12वीच्या परीक्षेला बाकी आहे. आणि या 100 दिवसात मी वर्गामध्ये नेहमी सांगतो, पालकांना खास करून सांगतो की थोडंसं ग्रामीण भागातलं महाविद्यालय असल्यामुळे आणि 10वी पर्यंतची आपली शिक्षण पद्धती सडून गेलेली असल्यामुळे, माफ करा मी तो शब्द वापरतोय, पण आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान 1ली ते 10वी होतं, 11वी 12वी नाही. त्याच्यापुढे सिनियर कॉलेजला अजिबात होत नाही. जे बेस आहे, जे अ ब कडई आहे, जे ABCD आहे, जे 1 2 3 4 आहे, ते खालच्या वर्गात शिकवलं जातं. आणि त्या शिक्षकांकडे, त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याचं काम आपल्या आपल्या ग्रामपंचायतीच्या, नागपूर सारख्या छोट्या शहराच्या पालकांचं आहे. जर माझ्याकडे येताना विद्यार्थी ABCD नीट समजून घेत नसेल, त्याचं नाव त्याला लिहिता येत नसेल, तर तुम्ही जादूगार नाहीये. मी विद्यार्थ्यांनाही सांगेल की तुमच्या गावातली शाळा, प्राथमिक शाळा एकदा चक्कर मारा, आठवड्यातनं जाऊन बघा, तिथल्या विद्यार्थ्यांना काय येतं काय नाही. त्या शिक्षकांशी बोला, आपुलकीने बोला, नम्रतेने बोला, वाईट बोलू नका. पण आपल्याला हे सगळं बदलायचंय, कारण आपल्याला आपल्या गावाचं, आपल्या राज्याचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या देशाचं नाव मोठं करायचं आहे. कॉम्पिटिशन प्रचंड आहे. नागपूरचा विद्यार्थी दिल्लीच्या विद्यार्थ्याशी नीटच्या परीक्षेमध्ये कॉम्पीट करणारे, मुंबईच्या विद्यार्थ्याशी CET मध्ये कॉम्पीट करणारे. आणि ती कपॅसिटी आहे. तुमच्याकडे बुद्धिमत्तेची कमी नाही, तुमच्या मुलांकडे बुद्धिमत्तेची कमी नाही. त्याला वळण लावण्याची गरज आहे, त्याला सपोर्ट करण्याची गरज आहे, त्याला आधार देण्याची गरज आहे. आणि ते काम माझ्या पालक बांधवांनी करावं. आपला कोणाचाच मुलगा किंवा मुलगी वाईट आहे असं कृपया गृहीत धरू नका. ती वाईट नाही, त्यांना वाईट समजून आपण वाईट बनायला भाग पाडणार असू तर मात्र आपल्याला कोणी मदत करू शकणार नाही. आज महाविद्यालयामध्ये तुम्हाला बोलून 1-2-3 गोष्टी फक्त सांगायच्या होत्या, ज्या मी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. फक्त विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये अभ्यासासाठी वेळ द्या. तुम्ही शेतीच्या बॅकग्राऊंड मध्ये असू द्या, कामाच्या बॅकग्राऊंड मध्ये असू द्या, कृपया माझ्या पोरांना 1.5-2 महिने अभ्यासासाठी वेळ द्या. अभ्यास केला नाही 2 फटके मारा, पण अभ्यास करताना त्याला सांगू नका. मी विद्यार्थ्यांना सांगतो नेहमी की आता काय कांदा लागण चालू आहे, 12 भरायची आहेत, पप्पा राहू द्या मी भरून घेतो, मी कॉलेजला जात नाही. त्याच्या कानाखाली त्याला सांगा तुझं ड्युटी जी आहे ती कॉलेजमध्ये, तू कॉलेजमध्ये जा, तिथे अभ्यास कर, चांगले मार्क मिळव, चांगल्या ठिकाणी नोकरी मिळव आणि मला या कष्टातनं मुक्त कर, हे तुम्ही सांगा. आई बरोबर मुलगी जाते निंदा